मोर्शीकर करूया कोरोनावर मात या अभियानाअंतर्गत लॉकडाऊन दरम्यान 157 नागरिकांवर कारवाई करून 76,800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। संचारबंदीच्या काळात नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी किराणा दुकानदार, औषधी दुकाने, रुग्णालय, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते यांना संचारबंदीच्या काळात आपली प्रतिष्ठाने सकाळी 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती। या दरम्यान नागरिकांसाठी काही अटीचे पालन करणे गरजेचे होते। असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी फिरताना तोंडावर मास्क न लावणाऱ्या 105 नागरिकांवर कारवाई करण्यात आली, तर सोशल डिस्टन्सच्या अंतर्गत 24 नागरिकांवर कारवाई करण्यात आली। सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 6 नागरिकांवर कारवाई करण्यात आली, तर काही दुकानदारांनी दुकानावर, दुकानाच्या दर्शनी भागावर दरपत्रक न लावणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या 17 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे। अशा प्रकारे 157 नागरिकांकडून 76,800 रुपयाची दंडवसुली मोर्शी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे। मोर्शी नगर परिषदेतर्फे ही मोहीम मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या नेतृत्वात दिनांक 14 एप्रिल ते दिनांक 23 एप्रिल दरम्यान राबविण्यात आली होती। यासाठी मोर्शी नगर परिषदेने 4 पथके तयार केली होती। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्क न लावणे यासाठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। आतापर्यंत नगरपालिका मोर्शी अंतर्गत 76,000 रुपयाचा दंड वसूल झालेला आहे। तरी नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, घरातच राहावे, सुरक्षितता पाळावी, गर्दी करू नये आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून स्वतःचीही आरोग्य जपा आणि इतरांना सुद्धा आरोग्य जपण्यास मदत करा। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।